ओके, आता हे पुढचं डिस्क्रिप्शन आहे. याच्यात बिझनेस, प्रोफेशन आणि एम्प्लॉयमेंट आहे. म्हणजे आता आपण पहिले इंडस्ट्री आणि कॉमर्स बघितलं, आता त्याच्यानंतर बिझनेस, प्रोफेशन आणि एम्प्लॉयमेंट. सगळे पॉइंट ऑलमोस्ट त्याच पॅटर्नमध्ये असणार. प्रत्येक जर सपोज तुम्ही ह्या सब्जेक्टचा जर पॅटर्न पकडलात ना, तर ते मला सांगायला पण सोपं होणार आणि तुम्हाला समजायला पण सोपं होणार आणि शेवटी एंड ऑफ द डे हा सब्जेक्ट तुम्हाला असं वाटेल की बा चालू म्हणजे इट इज जस्ट दॅट यू आर लिसनिंग टू अ स्क्रिप्ट अँड यू हॅव टू फॉलो इट. एकदम सिम्पल आहे. ठीक आहे. आता ह्याच्यात पण मिनिंग आहे बघा. मिनिंग मध्ये आता तिन्हीचे मिनिंग दिले, तिघांना पण एकमेकांच्या समोर ठेवलं. असं विचार करा की एक तुमचा मित्र बिझनेस करतोय, एक तुमचा मित्र प्रोफेशनल आहे आणि तिसरा मित्र तुमचा एम्प्लॉयमेंट आहे, जर तुम्ही 3 मित्र असाल तर. ठीक आहे. आता बिझनेसवाला काय करतो, इट इज अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड अँड डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे हा काय करणार, माल आणणार, त्याच्यानंतर त्याला प्रोसेसिंग करणार, मग विकणार. ठीक आहे. आता सपोज हा एक मित्र आहे, आता त्याच्यानंतर दुसरा मित्र प्रोफेशनल आहे. तर प्रोफेशनल मित्र काय करणार ह्याच्यासाठी की सपोज त्याला आता नवीन कंपनी रजिस्टर करायची आहे किंवा त्याला त्याचा बिझनेस नवीन रजिस्टर करायचा आहे, बँकेचं अकाउंट खोलायचं आहे, लोकांकडनं पैसे किती येत आहेत, किती जात आहेत, त्या सगळ्या गोष्टींचं त्याला हे ठेवायचं आहे. तर त्याच्यासाठी तो एक्सपर्ट ॲडवाईस अपॉइंट करणार, त्याला चार्टर्ड अकाउंटंट म्हणतात. तर सपोज तुमचा मित्र चार्टर्ड अकाउंटंट आहे. आणि तिसरा आहे एम्प्लॉयमेंट म्हणजे एखादा माणूस कुठेतरी किंवा तिसऱ्या पर्सनकडे नोकरी करतो. इट इज अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वेअर वन पर्सन वर्क अंडर अनदर पर्सन. म्हणजे तुमच्या त्याच मित्राकडे दुसरा कोणी एक माणूस जर काम करत असेल तर ही इज अंडर एम्प्लॉयमेंट. ठीक आहे. आता रिवॉर्ड अँड रिटर्न. बिझनेस अर्न्स प्रॉफिट. आता कम्पॅरेटिव्हली बघायला गेलं तर सगळ्यात पहिला जो असतो बिझनेसवाला, त्याच्यानंतर प्रोफेशन आणि त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट. ठीक आहे. आता एकदम कॉमन सेन्सची गोष्ट आहे, जो बिझनेस करतो त्याच्यावरती प्रोफेशन आणि एम्प्लॉयमेंट डिपेंड असतात. तर जर बिझनेसवाल्याला जास्त पैसे मिळाले तर प्रोफेशन आणि एम्प्लॉयमेंट वाल्याला पण जास्त पैसे मिळणार. ठीक आहे. तर त्या स्पेसिफिक प्रोफेशनमध्ये, त्या स्पेसिफिक बिझनेसमध्ये इन जनरल असं ऑब्झर्वेशन असतं की बिझनेस हाऊसेस जे असतात ते जास्त पैसे कमवतात आणि त्याच्यानंतर मग ते पुढे त्यांना देतात. कुठल्या फॉर्ममध्ये देतात, बिझनेसमॅन अर्न्स प्रॉफिट, प्रोफेशनल चार्जेस फीज फॉर रिटर्न इन ॲज अ रिटर्न टू प्रोफेशनल. म्हणजे त्यांनी जी काही सर्व्हिस दिली, आता सपोज माझं अकाउंट ओपन करून दिलं, तर ते अकाउंट ओपनिंगचे जे काही चार्ज मला असतील ते त्याला त्याला द्यावे लागतील. आणि त्याच्यानंतर एम्प्लॉई रिसिव्ज वेज ऑर सॅलरी. आता वेज आणि सॅलरी म्हणजे काय की सपोज एखादा माणूस फॅक्टरीमध्ये काम करत असेल तर त्याला जे मिळतं त्याला वेजेस बोलतात आणि जर एखादा माणूस ऑफिसमध्ये काम करत असेल तर त्याला जे मिळतं त्याला सॅलरी म्हणतात. ठीक आहे. यापैकी 80% पार्ट जर नाही जरी समजला ना तरी काही कॉम्प्लिकेशन नाही आहे. ठीक आहे. पुढचं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. आता बिझनेस करायसाठी कॅपिटल लागतं, हे तर आपल्याला माहितीच आहे. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट डिपेंड्स ऑन द साईज अँड नेचर ऑफ बिझनेस. आता ते कुठल्या टाईपचा बिझनेस आहे त्याच्यावरती बेसिकली डिपेंड असणार. ठीक आहे. आता ॲज कम्पेअर्ड टू बिझनेस, प्रोफेशन सेटअप करायसाठी जास्त कॅपिटलची गरज नसते. का, कारण की तुमची ती डिग्री ऑलरेडी आलेली असते, प्लस तुम्हाला कुठेतरी ऑफिस घ्यायचं असतं, बसायचं असतं, सर्व्हिसेस द्यायचे असतात आणि मेन फक्त तुम्हाला क्लायंट सर्चिंगसाठी जास्त खर्च करावा लागतो. त्याच्यानंतर पुढचं आहे एम्प्लॉयमेंटमध्ये कुठल्याही प्रकारच्या कॅपिटलची तशी काही गरज नसते. ठीक आहे. आता नेचर ऑफ वर्क. नेचर म्हणजे काय टाईपचं काम हे लोक करतात. इट प्रोव्हाइड्स गुड्स अँड सर्व्हिसेस टू द पब्लिक. म्हणजे हे लोक काय करतात, पब्लिकला जे काय पाहिजे ते सगळं सामान देतात किंवा सर्व्हिसेस. आता प्रोफेशनल वाला काय करतो, तो काय पब्लिकशी डील करत नाही. तो हे जे बिझनेसवाले असतात ना त्यांना जे काय प्रॉब्लेम येतात त्याच्यामध्ये त्याची स्वतःची एक्सपर्ट ॲडवाईस देतात आणि दे परफॉर्म वर्क ॲज पर सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे जे काय बिझनेसमॅन सांगेल त्या पद्धतीने त्याला ते काम करावं लागतं. ठीक आहे. आता पुढे आता ह्याच्यात आहे क्वालिफिकेशन. बिझनेस करायसाठी काय क्वालिफिकेशन लागते का, नाही. पण अक्कल, हुशारी, त्याच्यानंतर मग काय म्हणतात लोकांशी बोलायचे टेक्निक, बऱ्याच गोष्टी लागतात बिझनेस करायसाठी ज्या एम्प्लॉयमेंटसाठी नाही लागत. आता ठीक आहे. नो मिनिमम क्वालिफिकेशन इज प्रिस्क्राईब. कोणताही प्रकारचा धंदा करायसाठी कोणतीही मिनिमम क्वालिफिकेशन नाही आहे. ठीक आहे. आता एक्सपर्ट नॉलेज अँड ट्रेनिंग इन पर्टिक्युलर फील्ड इज नीडेड. म्हणजे आता सपोज एखाद्या माणसाला जर त्या प्रोफेशनमध्ये काम करायचं असेल
तर त्याला ती एक्सपर्ट नॉलेज आणि ट्रेनिंगची रिक्वायरमेंट असते. इट इज प्रिस्क्राईब बाय द एम्प्लॉयर. आता ही जी क्वालिफिकेशन असते, बिझनेस करणारा जो असतो तो आपल्या पद्धतीने त्याच्यामध्ये मेन्शन करतो, किंवा माझ्याकडे जर एखादा माणूस काम करत असेल तर त्याला चांगल्या पद्धतीने बोलता यायला पाहिजे, त्याला लिहिता यायला पाहिजे, किंवा त्याला कम्प्युटर ऑपरेट करता यायला पाहिजे, XYZ. डिसिजन मेकिंग. ठीक आहे. बिझनेसमॅन आर फ्री टू टेक एनी डिसिजन. आता एखादा बिझनेसमॅन आहे, तो आज त्यांनी सपोज त्याचं दुकान बंद ठेवलं तरी पण त्याला कोणी क्वेश्चन करू नाही शकत. तो त्याचे कुठल्याही प्रकारचे डिसिजन घ्यायला फ्री असतो, ॲज कम्पेअर्ड टू मार्केटमध्ये काय त्याला प्राईस द्यायची आहे. आता सपोज आपण एखादं बिस्किटचा बघत होतो आपण, पार्लेजी बिस्किट 5 रुपयालाच का मिळतं, मग गुड डे 15 रुपयालाच का मिळतं. हे ते त्यांचे स्वतःचे फ्री डिसिजन असतात, त्यांना मार्केटमध्ये कोणी त्यांना ॲज सच काही बोलू शकत नाही. हां, प्रोफेशन टेक एक्सपर्ट डिसिजन इन दर प्रोफेशन. आता हे प्रोफेशनल जे असतात, जसं डॉक्टर आहे, त्यांचे पण चार्जेस तसे फिक्सच असतात, पण ते स्वतःच्या पुरतंच डिसाईड करू शकतात. आता हे असं नाही बोलू शकत की आपण सपोज एखादा MBBS डॉक्टर असेल, तो 500 रुपये चार्ज करत असेल फीज, तर एखादा दुसरा BMS डॉक्टर 150 रुपये का घेतो, ते त्यांच्यावरती असतं. एम्प्लॉयर डज नॉट हॅव एनी पॉवर टू टेक एनी डिसिजन. आता एम्प्लॉयर जो असतो त्याला एम्प्लॉई जो असतो त्याला लिमिटेड डिसिजन मेकिंग असतं, की त्याला जेवढं बॉसनी सांगितलं असेल तेवढंच त्याला करायचं आहे. ठीक आहे, तो काय स्वतःचं जास्त डोकं चालू शकत नाही. त्याच्या पुढचं आहे रिस्क. हां, रिस्क. प्रॉफिट इज अनसर्टन अँड इरेग्युलर अँड हाय रिस्क इज प्रेझेंट. म्हणजे बिझनेसमध्ये खूप जास्त मोठ्या लेवलची रिस्क असते. इट इज हाय रिस्क बिझनेस, कारण कधीही काही होऊ शकतं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर फीज इज जनरली नॉट सर्टन अँड रेग्युलर. म्हणजे आता यांची जी प्रोफेशनल लोक असतात त्यांची जी काही फीज असते ती त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या रिलेशनशिपच्या हिशोबाने ते लोक डिसाईड करतात. सो यू डोंट हॅव एनिथिंग. फिक्स अँड रेग्युलर पे इज गिवन बाय एम्प्लॉयर ॲज पर द कॉन्ट्रॅक्ट, सो नो रिस्क इज इन्व्हॉल्व. मग एखादा माणूस नोकरीला लागला असेल तर त्याला काही रिस्क नसते, फक्त आपलं जायचं, पाट्या टाकायचा, काम करायचं आणि पैसे घ्यायचे. ठीक आहे. आता एक्झाम्पल त्यांनी दिलेत: बिल्डर, ग्रोसर, सुपर मार्केट एक्सेट्रा, डॉक्टर, लॉयर, CA एक्सेट्रा, क्लर्क, टीचर अँड ऑफिसर्स एक्सेट्रा. चलो, हे पण डिस्टिंग्विश बिटवीन कम्प्लीट झालं. आता पुढचं आपण नंतर बघूया, बिझनेस अँड कॉमर्स. ओके, बाय.